ये पैसे दे रे. कुठले पैसे? अरे पैसे दे रे, आज आज पैसे दे. अरे अगोदरचे माझे वापस दे अगोदर. अरे काय नाही, तू आज पुढचे दे अरे पैसे. नाही म्हणलं ना तुला. अरे बघ रे. कोण आहेत तुम्ही? मी तुमचे पैसे वगैरे काय घेतले नाहीत, माझ्याकडे नाही तुमचे पैसे. सांगितलं मी नाही घेतले तुमचे पैसे. बस बस नाही घेतलेच नाहीत मी. कसं? मी तुझ्याकडे काय पैसे मागायला आलो नाही रे. आणि हा, मला तुझा मित्रच समज. हॅलो वेटर, एक मसाला पापड आणि एक बॉटल पाणी रे. आणि मग ते मसाला पापड. का काय झालं? दोन मित्र एका टेबलवर बसून साधं पापड पण खाऊ शकत नाहीत काय? का सतत तेच पाहिजे? बरं ते सोड, तुझ्याकडं माझ्याकडे काय नाही हो, पैसे नाहीत. तुम्हाला किती तर सांगितलं, रिकामा ग्लास आहे, रिकामा वॉलेट आहे, नाही आहेत माझ्याकडे तुमचे पैसे. मित्र ऐक तर, थोडा वेळ आहे का तुझ्याकडं? वेळ अख्खा दिवस या टेबलवर घालवतो सर. असं का? बरं ऐक मग, तुझी म्हणजे तुझ्यापासून ते माझ्यापर्यंत येण्याचा प्रवास. 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 मग सच्या अरे बाय काय म्हणतो अभ्यास? काय नाही बस 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 रे बस, याला लई चिंता तुझ्या अभ्यासाची. सगळ्या गावानं 12 शिकून टपऱ्या टाकल्या आणि ह्यानं आला आता 5 स्टार टाकायला जास्त शिकून. अरे कधी आलास तू? मला सगळ्या अण्णांनाच फोन केले होते, आमचं पोरगा धडाला, जरा काळजी घे, लक्ष ठेव त्याच्यावर म्हणून. हा, जसं काय मी तर टवाळक्या करायला आलोय. हा, इथल्या पोरांमध्ये हिंडाय फिरायची हौस नाही मला. कसं आहे, इथं फक्त अभ्यास, परीक्षा, नोकरी आणि आपली लाईफ सेट. चांगलीच जडी पाठ करून आला. बघू किती दिवस पाठ असते आता तू असं. अभ्यास कर अभ्यास. सौरभ, गावाकडचे घरचे सगळेच म्हणालेत रे की सिटीतले लोक काय बरोबर नाहीत म्हणून. पोरी पण तशाच. आणि आईनं तर इथपर्यंत सांगितलंय की इथले पोरं कसे बी पिऊन गाड्या चालवतील, कसे बी हाणतील, जरा जपून राहायला सांगितलंय मला. बरोबर म्हणली होती तुझ्या आईने. अरे कसं किती वेळेस सांगितलं तुला, तर गाडी हळवून जरा जपून चालवता, माणसं बघत जरा. बसू घे, सरळ सरळ सांग की तुला फास्ट गाडीची भीती वाटलेली आहे म्हणून. असं नाही. बसू घे. बरं हे कुठले का सगळे सगळे तुम्ही कोण आहे? सज्जन बळ. अरे अभिषेक नाव आहे माझं. गावाकडचा मित्र आहे, आला 1-2 दिवस. अभ्यास 1-2 वर्षासाठी करणार आहे, नंतर नोकरी. बरं बस बस जरा बेस्ट लक. तुझा अभ्यास, तुझी परीक्षा, नोकरी. बरं ऐक सोर आहे, रात्री कडक एकदम 1 तास प्लॅन आहे. बसू की आपण. ये 5ला मी कॉल करतो तुला. ये बघा कॉल करतो. कडक आणि बसायचं. काय बसायचं? आणि त्यासाठी संध्याकाळची वाट बघायची काय गरज आहे? चल की आताच बसू आपण रूमवर. नाही राव्या, हां, काय झालं तुला? चल बसू रूमवर. मग मी काय म्हणत होते इतक्या वेळचं आता? अरे हे सज्जन वाटलं होतं मला, आणि हे कसं काय आलं सोबत? बाबा सज्जनच आहे रे. पहिला दिवस आहे, करमत आहे रूमवर, न करमत वाढलं घेऊन आलं. बरं सोड. बरं हे चल घे, चालू कर. घे सर चालू. मग आता ह्याला काय हे दूध मावायचं काय? त्यांना आपल्या जीवनाची पर्वा नाही ना, त्यांनी अशा गोष्टीला हात लावा. कळालं काय? आणि हे असलं करण्यापेक्षा ना आम्ही दूध पिलेलंच बरं. काय सौर्या?
आता आम्ही बी घेतोयच ना. झाली का आमची जिंदगी बरबाद? काय? चला बस झाला आता उगी बिनकामाचा मूड ऑफ करू नका. सोरा घे चल लोक अबे कोल्ड ड्रिंक्स घे. चिअर्स. सोरा कुठे आहे? 2-3 दिवस झाले दिसणार आले. का बसायचंय का आणखी तुला? वा बेटा शिकलास तू पण. असं असेल तर ठीक आहे चल आज खास तुझ्यासाठी बसू चल. मी काय सुरू केलं नाही आणि मला करायचं पण नाही. असं आहे का? म्हणजे नेमकं तुला वाटलं नाही काय घरच्यांनी तुला लय शिकून पाठवले असं नाही तसं नाही. मी शिकवतो की तुला जे असेल ते करू चल. मला शिकायचं पण नाही. मी पण केलं असतं पण कसं आहे माहिती आहे का? काय कसं आहे हे बघ दारू पिणं म्हणजे लहान लेकराचा खेळ नसते. विस्तो असोत खेळल्यासारखं असते विस्तो असोत त्यासारख्या लहान लेकराला जमणार बी नाही म्हणून सोड. बरं ते सोराला सांग. हे बघ ऐक फोन. ऐक काय आज रात्री ये हा आणि कोण खिलाडी आहे ना आणि कोण अनाडी आहे मी पण बघतो. अरे वा आज मर्द झाला बिचाऱ्यातला आमच्या. मी अगोदर पासूनच आहे. चल माहिती आहे चल येतो मग कॉल करतो मी तुला. भया 2 घ्या. भया 2 म्हणे आज 3 आहेत. आज आपल्यासोबत साहेबाचा बी टायगर जिंदा होणार आहे. या अजून एक. चल काय करायला कळते का नाही तुला? उठ. ए तू कोण आहेस मला उठ म्हणणारा? हा काय आहे कृष्णा? बस 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 बस. अरे जरा थंड बस. सॉरी कसं आहे आज उगीच त्याने भेटलो म्हणून त्यानं आले का मीच बोलवतो सर सोड काय नसतं तुझा सोडतो मी. काय सोडतो? हा तू सोडणार का मला? अरे हा प्रत्येक वेळेस मी फास्ट गाडी चालवतो मी पिऊन चालवतो. अरे आमच्यात पण दम आहे कळलं का? तू काही सोडायची गरज नाही. माझ मी जातो. चल हे पकड त्याला. इकडे इकडे काय वाटलं आले तुला? बस विषा. ए सर तुझा मी सोडतोय. उतर. हा? आलंय घर आलंय उतर. अरे चल आणखी नाही घेऊ. अरे आणखी नाही घेऊ. बस आलं उतर. अरे आणलं मी बाटली. उतर हळू उतर. ए अरे संपले फेकून द्या आता. अरे मला प्यायचे त्याच्यात. नाही फेकून दे. ते बघा बॅ जास्त ताण घेऊ नको. काल जे काही झालं ते विसरून जा. पिल्यावर माणूस काही पण बोलतो होत असतं ते तसं. काल घेतल्यावर मी जे काही बोललोय ना ते सगळं मला आठवतंय. तुला खरं सांगू का? काल पहिल्यांदा इतकं मोकळेपणानं बोललो होतो मी. जे मनात सतत दाबून ठेवत होतो ना ते काल बाहेर पडले. तेच तर. आयुष्यात नाही ऐक आयुष्यात पहिल्यांदा इतकं बेधडकपणाने बोललो होतो मी. तेच तर ना जे वाटेल ते बोलत होता. जरा सुद्धा विचार करत नव्हता. बस बस झाला ते विचार. चला विचार करून करून इथं जगणं राहून चाललं होतं माझं. आणि ज्यावेळेस लोक माझ्यावर हसायचे ना त्यावेळेस तुला चांगलं वाटायचं का? अरे अभिषेक काय काय बोलायचं काय तुला? जे तेच ना जे आत्तापर्यंत लोक माझ्या कानात फुगत आले होते. चल सोड रे मला क्लासला येत होते. चल बस
काय मग इकडं कसं काय काय नाही रे असंच प्लॅन काय आहे आज? कसला प्लॅन प्लॅन रे कशाचा पण जाऊ दे बा. काय प्लॅन म्हणलं तर रात्री कर मग नाटक की बस की रात्री फोन करतो ये बसू वाजला करतो मग 5-6 एक बात सुन अनकही सी है ये आह सुन जो दबी सी है सुन ले जरा मेरी कहानी कुछ ऐसी है बहता पानी जिस रास्ते बह चला है तू उस रास्ते से गया हूँ मैं कोई नहीं तू है अकेला हर तरफ दिखे जिस्मों का मेला एक राह चुन जो खुली सी है सपने तू बुन वो जरूरी है फिर ये जहां तेरा सवाली जो पूछता तेरी कहानी एक बात सुन अनकही सी है ये आह सुन जो दबी सी है सुन ले कोण आहे रे ते? मायला मला बी एवढ्या म्हणतात. काय खरं. कसं आहे बे आता बघ मी जास्त कोणाला सांगायला तर जातच नाही होय पण आता तू माझ्यासमोरच पहिला शिकलास सगळ्यात अगोदर माया आमच्या सोबत बसला होतास तू है ना म्हणून जरा सांगतो आता काय? हे जरा आता सगळं कंट्रोलमध्ये कर आणि काय रे त्या सरांना बी सांगितलं मला 2-3दा त्याला बी घेऊन बसला होतास है ना हा तिच्या आईला चिवत्यास झाला. अबे मला कोणी नव्हतं म्हणून त्याला घेऊन बसलं तर त्याची काय अवकाद आहे बे? हो ते सगळं ठीक आहे तू भर बरं अरे सगळे तुझे पैसे म्हणून तर चपटी घेऊन बसलोय स्वस्त काय रे होय काय तुझं का का बर? आणि कोण आहेत कोण तुम्ही? अरे तुझं रोज इथं बघतो मी बसलेला असतो जसं इथं हा इधर
घरचे मित्र तुझे नातेवाईक कोण तुझ्या वेळेला येणार नाही. घे, आपणच आपल्यासारख्याच्या कामाला येऊ. अरे तुला इथून पुढं बरेच जण सांगतील, तुझे मित्र सांगतील, घरचे सांगतील की ही सोड, पण येड्या ही सोडायची वेळ तीच होती जेव्हा हिनं आपला धरलं. एकदम बरोबर आहे तुमचं. आता बस. तुमचं मला नाही पडलं हो. तुमचं वॉलेट तुमचं एकदम करेक्ट आहे. आपल्या सारख्याच खरं आहे, बाकीचे सगळे येडे येडे. कृष्णा चल. सल्या नाटक करतो का तुला माहित नाही? बघा बॅ, दिवस आहे सध्या, काय दिवसा बी तेच लावला सध्या. तोंडावर जरा कंट्रोल ठेव, वेड्यासारखं बोलणं काही विषय. चल बसू. जाऊ दे रे घे, बंद कर आता, कमी करून सांगितलं तुला आधी. थांब थांब ना. अगोदर लय खतरो खिलाडी बनत होतास ना, हा? आता काय झालं? काही विस्तावासोबत खेळायच्या गोष्टी करत होतास ना, हा? विस्तवासोबत खेळायच्या गोष्टी केल्या होत्या मी, त्याच विस्तवासोबत त्याला राग करून टाकायचं नाही. सौर्या बरं झालं भेटलास. मला थोडे पैसे दे ना. अबे आम्ही गेल्याच आठवड्यात तुला 1,500 दिलं होतं, तेच परत केला नाहीस. थोडे पैसे दे. नाहीत मित्र माझ्याकडे. थोडे. सौर्या सौर्या हट हरामी चाले. कशाला बाया? पैसे दे रे नाही तू. रे. अरे नाही, कशाला? गप रे सोड. सोड रे. गेलं की चायला पिऊन पडला असा आता कुठं तर. ए भाया उठ उठ उठ, इथं कशाला बसलायस? अरे पैसे संपवलास का सगळे? ए, चल, आज लय झालं तुझं, अण्णाला सांगणार सगळे. कोण आहे मला शिकवणारा? अबे चल, तू कोण आहे? सगळं सांगणार मी अण्णाला. तुला काय करायचं ते कर. अरे चल ना, उगाच बघला तुझा किती पेला उगा रस्त्याला पडला ना. तू चल घ्यायला. मी परत सांगायला लावतो तू लेट. अरे चल रे बाबा. काय लावलंस बे? काय लावलंस तू? चल, गावाकडं ह्याच्यासाठी आलास का तू इथं दारू प्यायला आणि हे करा? नोकरी करणार होतास, काय झालं? कॉलेज कुठे गेलं? तुला मी सांगायला लाव. तू सरक. तुला काय करायचं? तू तुझा अभ्यास कर ना. अरे काय झालं? हर राह पर हम अकेले थे, हाँ ख्वाब हमने भी तो देखे थे, फिर क्यों ये जहां मेरा सवाली जो पूछता मेरी कहानी. मग पुढे नियतीचा खेळ काहीसा वेगळाच असतो रे. तो तुला नाही कळणार. खरं तर मलाच समजला नाही आणखी. एवढ्या दुष्ट, अपराधी, व्यसनी, सॉरी बेवड्या माणसाला जन्मठेप काय फाशीची शिक्षा जरी झाली असती ना तरी ते काही वावगं ठरलं नसतं. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी सगळी जमीन विकली. मोठ्यातल्या मोठा वकील माझ्यासाठी लावला. मग नंतर काय झालं? मग काय
मॅकनॉटन रोड IPC 84. म्हणजे कसला रूट ते काय असतं? गुन्ह्याच्या वेळी मी मानसिकरित्या वेडा होतो. मेंटली इन्सेन असण्याचा दावा माझ्यावर करून माझ्या वकिलानं माझ्या शिक्षेमध्ये कपात करून घेतली. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मला पाठवण्यात आलं. पण ज्यावेळेस तिथून बाहेर पडलो ना, त्यावेळेस माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा घेऊन मी बाहेर पडलो होतो. माझ्या या व्यसनाची किंमत माझ्या लहान भावाचा जीव देऊन मला चुकवावी लागली होती. हे इकडे बघ, वर बघ. असं मान खाली घालायची वेळच आली नाही पाहिजे. असं जगलं पाहिजे ना आपण. जाऊ दे, नंतर पुन्हा तुम्ही ते म्हणतात ना, कुणीतरी आलं लेक्चर देऊन गेलं, असं काही होऊ नये. जाऊ दे, निघतो मी. ठीक आहे. तसं काय नाही सर, वेळ वगैरे काय करत नाही. चांगलं सर सांगितलं तुम्ही, वेळेचं काय दुसरं काही समजू नका. मित्रा, हेच तर ना, तुला वेळ गेल्याचं सुद्धा कळालं नाही. तरुणाईचा वेळ खूप महत्त्वाचा आहे रे. खूप अमूल्य आहे हा वेळ. तुमच्या हातात तुमचं भविष्य घडवण्याची संधी आहे. चल, निघतो मी. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. बेटर. ओ मामा, कुठं चालला? ठेवा, ते गेले सर. ठेवा तुम्ही आपलं सगळं. मामा, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. मामा, भरा एक पॅक.